गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवरील बहुप्रतीक्षित पुलावर उद्घाटनापूर्वीच मोठा खड्डा पडल्याने खळबळ उडाली आहे। तब्बल 210 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी पुलाच्या दर्जाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होतात। पुलावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेल्या या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते। अशातच पुलाच्या मध्यभागी निर्माण झालेला भला मोठा खड्डा रात्रीच्या वेळी अधिक धोकादायक ठरत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे। कोट्यवधींचा पूल आणि काही दिवसांतच अशी अवस्था, मग कामाचा दर्जा नेमका कसा होता, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत। अपघात टाळण्यासाठी तातडीने दुरुस्तीची मागणीही जोर धरत आहे। या घटनेमुळे सार्वजनिक बांधकामातील कथित निष्काळजीपणा पुन्हा चर्चेत आला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे। उद्घाटनाआधीच पुलाची झालेली दुर्दशा ही प्रशासनासाठी मोठी नामुष्की मानली जात आहे। नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी भावना व्यक्त होत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता आनंद आगावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।